विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण 2 प्रॉब्लेम सोडवलेले पार्टनरशिप फायनल अकाउंटचे. आणखीन एक तिसरं प्रॉब्लेम सोडूया. पेज नंबर 39, प्रॉब्लेम नंबर 7. तुम्ही अकाउंट्स ओपन केलेले असतीलच. थोडं स्पीडली घेऊया कारण वेळ कमी आहे. प्रॉब्लेम नंबर 7. सप्रे अँड आत्रे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. इथं स्पष्टपणे आपल्याला निर्देश दिलेले. सप्रे आणि आत्रे हे दोघं पार्टनर आहे. त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वली मीन्स 1/2 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. सप्रे आणि आत्रेचे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेले 31 मार्च 2019चा. त्याच्यावरनं आपल्याला 31 मार्च 2019चे त्यांचे फायनल अकाउंट तयार करायचे. त्यात ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. अगोदर आपण ट्रायल बॅलन्स सोडूया. ट्रायल बॅलन्स सोडवण्यापूर्वी ज्या हेड्सवर ट्रायल बॅलन्समध्ये जे अकाउंट्स दिलेले आपल्याला, ज्या हेड्सवर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले असेल त्याच्यावर टिकमार्क करायला विसरायचं नाही. आणि ज्या अकाउंट्सवर तुम्ही टिकमार्क केलेले आहेत त्या अकाउंटची अमाऊंट त्या अकाउंटला इन्नर कॉलममध्ये लिहायला विसरू नका. कारण आपण ॲडजस्टमेंट सोडवताना खाडाखोड आउटरची कॉलम इन्नर कॉलमला, आउटरची बॅलन्स इन्नर कॉलमला ओढण्यासाठी आउटरची बॅलन्स खोडायची, परत इन्नर कॉलमला लिहायची. ही खाडाखोड आपल्याला प्रॉब्लेममध्ये करायची नाही. म्हणून ज्या हेड्सवर तुम्ही टिक मार्क केलेली आहे त्या अकाउंटची बॅलन्स तुम्ही इन्नर कॉलमला ठेवा आणि त्याच्याखाली 1 किंवा 2 ओळी जागा सोडा. ठीक आहे. पहिला अकाउंट आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट मला दिसतात जवळजवळ 3, म्हणून 3 त्याच्यावर टिकमार्क करायच्या. टिकमार्क करताना बारीक टिकमार्क करा बरोबरची खूण. सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 40,000 रुपये. सन्ड्री डेटर्स इज द असेट, सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साईड. इथं रेकॉर्ड करताना बॅलन्स शीटला घेताना, कारण त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे. सन्ड्री डेटर्स साधारणपणे बॅलन्स शीटच्या असेट साईडला मधोमध घ्या. इन्नर कॉलमला 40,000 रुपये लिहिले. परचेसेस इज द डायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 परचेसेस. परचेसवर सुद्धा एक ॲडजस्टमेंट आहे म्हणून तेही घ्या इन्नर कॉलमला 65,000. ओके. नेक्स्ट रिटर्न्स दिलेले बघा इथं 800. हे कोणते रिटर्न्स आहे? जर रिटर्नची डेबिट बॅलन्स असेल, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जर रिटर्न्स दिलेले असतील तर ते असतात सेल्स रिटर्न. म्हणून सेल्स रिटर्न घ्यायचे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तिथं रिटर्न्स लिहायच्या अगोदर आपल्याला सेल्स घ्यावे लागतील. घ्या सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 85,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड इन्नर कॉलमला 85,000 इन्नर कॉलमला. त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला म्हणून इन्नर कॉलमला घ्या. आणि मग आता हे जे सेल्स रिटर्न आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला रिटर्न्स दिलेले 800 रुपये ते करा लेस. सेल्समधून 85,000मधून सेल्स रिटर्न ₹800 त्याची टोटल वजाबाकी इन्नर कॉलमलाच राहू द्या. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे परत. ठीक आहे. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट हेड टू ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटरला 18,000. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग इज द असेट. फर्स्ट हेड ऑफ बॅलन्स शीट लँड अँड बिल्डिंग ₹10,000. इन्नर कॉलमला घ्या. लँड अँड बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन बाबत. इन्नर कॉलमला 10,000. नेक्स्ट कॅरेज ₹1,200. हे कॅरेज कोणतं आहे? कॅरेज आउटवर्ड आहे का इनवर्ड आहे? कॅरेज जर इनवर्ड असेल, परचेस रिलेटेड एक्सपेंडिचर असतील तर ते असेल इनवर्ड. आणि
जर आउटवर्ड असेल कॅरेज दिलेले आपल्याला 1200 रुपये, मग 1200 रुपये कुठे घेणार आपण? हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज ₹1200 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 1200 इथंही ॲडजस्टमेंट आहे बघा. आउटस्टँडिंग कॅरेज दिसतंय ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला, म्हणून तेही इनर कॉलमला घ्या. कॅरेज टू कॅरेज 1200. नेक्स्ट रेंट रेट्स अँड टॅक्सेस. Rent, rates and taxes is the indirect expenditure, so it is recorded on profit and loss account debit side to rent, rates and taxes. डायरेक्ट आउटर कॉलमला त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही 1000. ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स आपल्याला आपण काय, हे कोणत्या मेथडचं प्रॉब्लेम आहे अगोदर लगेच लक्षात आलेला असेल तुम्हाला. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं आहे का फिक्स्ड कॅपिटल मेथडचं प्रॉब्लेम आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं. म्हणून ड्रॉइंग्ज रेकॉर्ड करण्यापूर्वी अगोदर आपल्याला पार्टनरचं कॅपिटल घ्यावं लागेल. पार्टनरचं कॅपिटल घ्या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिला पार्टनर आहे सप्रे. सप्रेचं आहे 35,000. त्या 35,000 म्हणून त्याच्या ड्रॉइंग वजा करा. किती ड्रॉइंग दिसतात? सप्रेचे आहे 3000, म्हणून लेस ड्रॉइंग्ज ₹3000. आणि दुसरा आहे आत्रे. आत्र्याचे ड्रॉइंग्ज आहे 2000. परंतु आत्रेचं कॅपिटल लिहिण्यापूर्वी सप्रे हा जो पार्टनर आहे त्याच्या खाली 2 ते 3 ओळी जागा सोडा. नंतर आत्रेचं कॅपिटल लिहा. आत्रेचं कॅपिटल आहे 35,000 रुपये. 35,000 मधून त्याच्या ड्रॉइंग्ज वजा करा 2,000 रुपये आणि टोटल त्याची इनरलस ठेवा. नेक्स्ट सॅलरी. Salary is the first head of profit and loss account, so it is recorded on profit and loss account debit side to salary. त्याच्यावर काही नाही, जाऊ द्या डायरेक्ट आउटरला 3200. नेक्स्ट बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेब्ट्स घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला 1000. महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे तिथं. हे कोणते बॅड डेब्ट्स आहे? ओल्ड बॅड डेब्ट्स आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स इन ब्रॅकेट ओल्ड ₹1000. नेक्स्ट मशिनरी. मशिनरी इज द असेट, सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साईड. प्लॅन्ट तिथं मशिनरी ₹25,000. पण इथं हिडन ॲडजस्टमेंट दिलेली बघा. ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे बघा. याचा अर्थ असा होतो टोटल मशिनरी आहे तुमच्याकडे 25,000. ओके, मग टोटल मशिनरी 25,000 आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 ऑक्टोबर 2018ला किती हजार रुपयाची मशिनरी खरेदी केली? 10,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली. मग 25,000पैकी 10,000 रुपयाची मशिनरी 1 ऑक्टोबर 2018ला जर तुम्ही खरेदी केलेली असेल तर पूर्वीची तुमच्याकडे किती रुपयाची मशिनरी असेल? 15,000 रुपयाची मशिनरी असेल. मग इथं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करताना हे कशाच करता सांगतोय मी? डेप्रिशिएशन कॅल्क्युलेशन करताना कोणत्या मशिनरीवर कोणत्या रकमेवर किती तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत डेप्रिशिएशन चार्ज करायचं याकरता. मशिनरीचे तुमच्याकडे 2 लॉट आहे. एक आहे 15,000चा आणि दुसरा आहे 10,000चा. 10,000चा कशावरून म्हणतो मी? तर तिथं ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. 1 ऑक्टोबर 2018ला 10,000 रुपयाची मशिनरी तुम्ही खरेदी केलेली आहे. या 10,000वर 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 किती महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे एकूण 6 महिन्याचं डेप्रिशिएशन 10,000 रुपयावर आणि 15,000 रुपयावर 1 एप्रिल टू 31 मार्च असं 12 महिन्याचं डेप्रिशिएशन 15,000वर आणि 10,000 रुपयावर 6 महिन्याचं. त्याची रक्कम येईल. टोटल चार्ज केलं आपण 15,000वर 10% 1,500 आणि 10,000वर 10% 1,000. 1,000च्या निम्म 6 महिन्याचं 500 रुपये. म्हणजे टोटल डेप्रिशिएशन तुम्हाला चार्ज करावं लागेल 2,000 रुपये. लक्षात ठेवा, जर
हिडन ॲडजस्टमेंट असेल, इन ब्रॅकेटमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा काळजीपूर्वक विचार करायचा आणि ती ॲडजस्टमेंट सोडवायची. इथं आपण डेप्रिशिएशन 15,000वर 12 महिन्याचं चार्ज केलं आणि 10,000वर 6 महिन्याचं चार्ज कसं केलं हे लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट, ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट इज द इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू ॲडव्हर्टाइजमेंट ₹4,000. डायरेक्ट आउटरला जाऊ द्या. नेक्स्ट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. बघा इथं लक्षात ठेवा, काही वेळेस ट्रायल बॅलन्समध्ये प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट असे 2-3 हेड दिलेले असतात. इथं प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट इज द प्युअरली असेट. Investment is the purely asset, so it is recorded on balance sheet asset side. Provident fund investment ₹18,500. झालं क्लिअर. जर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेल तर ती घ्यायची बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि लगेच क्रेडिट साईडला बघा, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला तिथं प्रॉव्हिडंट फंड दिसतोय. याचा अर्थ काय रे, प्रॉव्हिडंट फंड क्रेडिट साईडला दिलेला आहे, क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, याचा अर्थ तेवढे 10,000 रुपये प्रॉव्हिडंट फंडचे 10,000 रुपये आपल्याला काय करावे लागणार आहे, भरावे लागणार आहे. मग भरावे लागणार असेल तर ती काय असेल, एक्सपेंडिचर का लायबिलिटी? इट इज द लायबिलिटी, इट इज ॲक्च्युअल लायबिलिटी. सो प्रॉव्हिडंट फंड, ओनली प्रॉव्हिडंट फंड गिव्हन इन द credit side, that time that provident fund amount can be recorded on balance sheet liability side, outer column ला 10,000. चला या क्रेडिट साईडला सेल्स, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, 2 ॲडजस्टमेंट आहे बघा त्याच्यावर, म्हणून इनर कॉलमला घ्या 85,000 सेल्स. नेक्स्ट, सन्ड्री क्रेडिटर्स इज द लायबिलिटी, सो इट इज रेकॉर्डेड ऑन balance sheet liability side ₹23,000, but it is recorded on inner column. Inner column ला घ्या 23,000 रुपये. नेक्स्ट, sundry income ₹2,000. Sundry income is the income, so it is recorded on profit and loss account credit side by sundry income ₹2,000. नेक्स्ट, कॅपिटल घेतलेले आपण प्रॉव्हिडंट फंडचा विचार केलेला आहे. इथं प्रॉव्हिडंट फंड आलेला आहे 10,000 रुपये, आपण कुठं दाखवलाय तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नेक्स्ट, रिटर्न्स. डेबिट साईडला रिटर्न्स होते ते कोणते होते आणि क्रेडिट साईडला रिटर्न्स कोणते? क्रेडिट साईडला रिटर्न जर असतील याचा अर्थ आपण माल रिटर्न पाठवलेला, कोणता माल रिटर्न पाठवतो आपण? परचेस केलेला माल रिटर्न पाठवतो, म्हणून हे रिटर्न्स कोणते असतील? परचेस रिटर्न असतील. परचेसेस घेतलेले आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस घेतलेले आपण किती आहे? 65,000 घेतलेले सगळ्यांनी. ओके, त्यातून रिटर्न्स किती आहे? 1,500 करा लेस, परचेसेसमधून लेस. तिथं पाहिजे तर तुमच्या माहिती करता सेल्स रिटर्न म्हटलं तरी चालेल, 1,500 त्याची टोटल इनर कॉलमला ठेवा. ओके. नेक्स्ट, कमिशन प्री रिसिव्ड कमिशन असेल. प्री रिसिव्ड मीन्स दोज इन्कम डू नॉट रिलेटेड करंट इयर बट रिसिव्ड इन करंट इयर, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला असं सांगता येईल, दोज इन्कम ॲक्च्युअली रिलेटेड नेक्स्ट इयर but received in current year, that income is called pre-received income. Any income received, rent received, commission received, dividend not actually pre-received, commission received, it is the income, but when that income is related next year but received in current year, that income is called pre-received income or income received in advance. It is the actual related next year but received in current year, so it is actual liability. It is the actual liability, कारण हे इन्कम ह्या वर्षामध्ये धरून चालणार नाही, ते ॲक्च्युअली पुढच्या वर्षाशी संबंधित असतं. पुढच्या वर्षाचे ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट तयार करू, त्या फायनल अकाउंटमध्ये आपल्याला त्या वर्षाशी संबंधित असलेलं इन्कम धरावं लागेल. म्हणून पुढच्या वर्षाचं 800 रुपये जे इन्कम मिळालेलं आहे
ते आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवावं लागेल. तोच हेड वापरायचा, कमिशन प्री रिसिव्ड ₹800. ओके. नेक्स्ट RDD. तर RDDचा विचार जर करायचा असेल तर आपण मागच्या वेळेस काय केलेलं आहे, RDला ओल्ड इट इज द ओल्ड RDD. मग जर ओल्ड RDD आणि त्याच्यावर जर काही ॲडजस्टमेंट असेल तर आपल्या पद्धतीनं आपण सोडवलेली, आता पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं सोडवली त्या पद्धतीनं जरी सोडवली तरी चालेल. ओल्ड RDD हा आपण काय करत असतो, लेस करत असतो. कशातनं, बॅड डेप्ट्स असतील, न्यू बॅड डेप्ट्स असतील, परत न्यू RDD असेल तर ते त्यांची त्या टोटलमधून ओल्ड RDD आपण लेस करत असतो. ठीक आहे. तसं जरी केलं तरी चालेल, किंवा ओल्ड आणि न्यू या दोघांमधला फरक काढून जर ओल्ड जास्त असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, जर न्यू जास्त असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो फरक आपण लिहित असतो. त्या पद्धतीने सोडवता येईल. RDDची ज्यावेळेस ॲडजस्टमेंट येईल त्यावेळेस आपण ते कॅल्क्युलेशन करूया. ट्रायल बॅलन्समधले जवळजवळ सगळे अकाउंट्स पूर्ण झालेले या ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन त्यांनी पकडलं आहे ₹23,000. क्लोजिंग स्टॉक इज द असेट. क्लोजिंग स्टॉक इज द असेट. क्लोजिंग स्टॉक घ्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक इथं अगोदर 2 ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड करावं लागतं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 23,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक. आता इथं क्लोजिंग स्टॉक इथं त्यांनी ₹2,100 दिलेला आहे. प्रॉव्हिडंट फंडाच्या पुढं ₹23,000 रक्कम लिहिली आहे आणि त्याच्या रकमा खालीवर झालेल्या बघा. इथं गोंधळून जाऊ नका. क्लोजिंग स्टॉक आपल्याला जो दिलेला आहे ₹23,000 तो जाऊ द्यायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला. ठीक आहे. नेक्स्ट, डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5% अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 10%. लँड अँड बिल्डिंगवर 5% त्यांनी डेप्रिशिएशन चार्ज करायला लावलेले. लँड अँड बिल्डिंग आपण घेतलेली बॅलन्स शीटच्या असेट साईडला. या बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंग दिसते तिथं तुम्हाला ₹10,000. 10,000वर किती टक्क्यानं सांगितलेले, 5%. 10,000वर 10%, 1,000. 5%, ₹500. मग डेप्रिशिएशन किती लँड अँड बिल्डिंगचं, ₹500. म्हणून लेस डेप्रिशिएशन 5% ऑन लँड अँड बिल्डिंग, किंवा असं जरी म्हटलं तरी चालेल 5% डेप्रिशिएशन 500. 10,000तून 500 गेले आउटरला जाऊ द्या, ₹9,500. सेकंड इफेक्ट इज डेप्रिशिएशन इज द लॉस, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या तिथं लिहा टू डेप्रिशिएशन, त्याच्या खाली अंडरलाईन करा, कारण 2 डेप्रिशिएशन चार्ज करायचे आपल्याला, लँड अँड बिल्डिंग आणि प्लॅन्ट अँड मशिनरीचं. पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग घ्या ₹500 इन्नर कॉलमला. दुसरं आहे प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरीचं मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे टोटल दिलेले ₹25,000. त्यातून त्यांनी खरेदी केलेली हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. ॲडिशन प्लॅन्ट अँड मशिनरी आर परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. 1 ऑक्टोबर 2018ला त्यांनी नवीन मशिनरी खरेदी केलेली, आणखीन एक मशिनरी खरेदी केलेली, म्हणून त्यांच्याकडे मशिनरी 2 झाल्या, एक ₹15,000 आणि दुसरी ₹10,000. 15,000च्या मशिनरीवर 10% प्रमाणे 12 महिन्याचं डेप्रिशिएशन येईल ₹1,500. आणि 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 6 महिन्याचा पिरियड होतो हा. या 6 महिन्याच्या पिरियडवर ₹10,000वर 10% प्रमाणे डेप्रिशिएशन येईल ₹500. म्हणजे टोटल डेप्रिशिएशन किती चार्ज करावं लागेल, 15,000वर 1,500 आणि हे 500, असे टोटल डेप्रिशिएशन तुम्हाला ₹2,000 चार्ज करावं लागेल. म्हणून प्लॅन्ट अँड मशिनरीच्या खाली लेस डेप्रिशिएशन 10% ₹2,000, आउटरला जाऊ द्या ₹23,000. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण डेप्रिशिएशन घेतलेले लँड अँड बिल्डिंगचं ₹500, त्याच्या खाली प्लॅन्ट अँड मशिनरी ₹2,000.
इनर कॉलमला सिंगल अंडरलाईन ओढा, टोटल जाऊ द्या आउटरला 2500. ओके, सिंपल डेफिनेशन, सिंपल ॲडजस्टमेंट. नेक्स्ट, it is the very important adjustment. Create provision for bad and doubtful debts at the rate at the 5% on sundry debtors and write off rupees 1000 for bad debts. पण आपण एक बाब इथं लक्षात घ्या, काही वेळेस ॲडजस्टमेंट ह्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला दिलेल्या असतीलच असं नाही. म्हणून प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही ट्रायल बॅलन्स वाचता आणि ॲडजस्टमेंट वाचता, कोणती ॲडजस्टमेंट कोणत्या सिक्वेन्सनं सोडवायची याचा मनामध्ये लगेच विचार करायचा. कारण इथं RDDची प्रोव्हिजन दिलेले, बॅड डेप्स राईट ऑफ करायला लावलेले आणि आणखीन चौथी ॲडजस्टमेंट बघा, गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. याचा अर्थ काय रे? 3000 रुपयाचे गुड्स असे आहेत त्यांनी विकले, परंतु कोणत्याही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड केले गेलेले नाही. म्हणजे आपले हे कोणते अनरेकॉर्डेड गुड्स आहे, बरोबर आहे, अनरेकॉर्डेड सेल्स आहे. अनरेकॉर्डेड सेल्स हे आपल्याला सेल्समध्ये ॲड करावे लागतील. जर अनरेकॉर्डेड सेल्स असतील तर आपले डेटर्स वाढतील का क्रेडिटर्स वाढतील? डेटर्स वाढतील. मग डेटर्स जर वाढणारे असतील तर डेटर्स अगोदर आपल्याला त्यात ॲड करावे लागतील. कशात? सन्ड्री डेटर्समध्ये. मग सन्ड्री डेटर्समध्ये ॲड केल्यानंतर हे मी का सांगतोय, व्हेन यू क्रिएट द RDD, व्हेन यू क्रिएट द RDD can be created after from deduct the bad debts from sundry debtors, new bad debts and RDD. Then after you can create the RDD or you can solve the provision of RDD. ज्यावेळेस तुम्ही सन्ड्री डेटर्सवर RDDची प्रोव्हिजन करता त्यावेळेस त्या सन्ड्री डेटर्स जर अनरेकॉर्डेड काही डेटर्स असतील किंवा बॅड डेप्स असतील, न्यू किंवा ओल्ड, तर ही सगळी तरतूद झाल्यानंतरच RDDची प्रोव्हिजन करता येते. थोडक्यात टोटल जे तुमचे सन्ड्री डेटर्स असतील त्या सन्ड्री डेटर्समधून न्यू बॅड डेप्स वजा जाता राहिलेल्या डेटर्सवर RDDची प्रोव्हिजन करा. लक्षात ठेवा, टोटल इथं या प्रॉब्लेमकडे आपल्या टोटल सन्ड्री डेटर्स दिलेले आपल्याला 40,000 रुपये, बरोबर आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 तिथं सांगतात गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 3000 रुपयाचा माल विकला परंतु त्याचा इफेक्ट कोणत्याही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये झालेला नाही. मग झालेला नाही तर आपल्याला करावं लागेल, बरोबर आहे. 3000 रुपयाचा माल विकला सेल्सशी संबंधित आहे. अगोदर या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तिथं आपण सेल्स घेतलेले बघा, इनर कॉलमला 85,000 घेतलेले, बरोबर आहे. त्यातून आपण रिटर्न्स पण वजा केलेले. आता हे जे 3000 रुपयाचे अनरेकॉर्डेड गुड्स आहे, अनरेकॉर्डेड सेल्स आहे, ते काय करावे लागतील? रेकॉर्ड करावे लागतील. म्हणजे काय करावं लागेल? ॲड का लेस? ॲड करावं लागेल. म्हणून तिथं लिहा अनरेकॉर्डेड सेल्स किंवा अनरेकॉर्डेड गुड्स ₹3000. आता टोटल जाऊ द्या आउटरला, टोटल तुमची येईल 87,200. ओके, सेकंड इफेक्ट. आता जर बुक्स ऑफ अकाउंटमध्ये 3000 रुपयाचा इफेक्ट कुठेही दाखवलेला नसेल याचाच अर्थ सन्ड्री डेटर्समध्ये ते इन्क्लूड असतील का रे हे 3000 रुपये? नाही. म्हणून 40,000 रुपये जे सन्ड्री डेटर्स आपण इनर कॉलमला घेतलेले त्या 40,000मध्ये ॲड अनरेकॉर्डेड गुड्स और अनरेकॉर्डेड डेटर्स म्हटलं तरी चालेल, अनरेकॉर्डेड डेटर्स कंसामध्ये सेल्स म्हटलं तरी चालेल ₹3000. त्याची इनर कॉलमला टोटल घ्या, टोटल येते 43,000. ओके, या आता परत तिसऱ्या ॲडजस्टमेंटकडे. पहिल्यांदा आपण चौथी ॲडजस्टमेंट सोडवली, कारण का RDDची प्रोव्हिजन करण्यासाठी आपल्याला डेटरशी संबंधित ज्या ॲडजस्टमेंट असतील त्यांचा विचार पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला RDDची ॲडजस्टमेंट सोडवता येते, RDDची प्रोव्हिजन करावी लागते. ॲडजस्टमेंट नंबर 3, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. बघा आता इथं सन्ड्री डेटर्स घेतलेले पहिले आपले
40,000, अनरेकॉर्डेड 3,000 आणि टोटल किती झाले सन्ड्री डेटर्स 43,000. या 43,000 डेटर्स पैकी या 43,000 डेटर्स पैकी किती डेटर्स डाऊटफुल आहेत 5% सन्ड्री डेटर्स डाऊटफुल आहेत. पण आता ही सुद्धा प्रोव्हिजन करताना त्याच्या पुढे अर्धी ॲडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेली पहा. अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेब्ट्स. आता तुम्ही मला इथं सांगा आरडीडीची प्रोव्हिजन करताना 43,000 वर कराल का या 43,000 मधून न्यू बॅड डेब्ट्स वजा जाता कराल. आपलं तत्व असं आहे, प्रिन्सिपल असं आहे, सन्ड्री डेटर्सवर टोटल ॲडजस्टमेंट झाल्यानंतर बॅड डेब्ट्स असतील अनरेकॉर्डेड असतील ते वजा जाता किंवा सगळ्या ॲडजस्टमेंट विचारात घेतल्यानंतर जे टोटल प्युअर डेटर्स शिल्लक राहतील त्या डेटर्सवरच आरडीडीची तरतूद करावी लागते. म्हणून इथं अगोदर जे 1,000 रुपये आपल्याला राईट ऑफ करायला लावलेले हे 1,000 रुपये अगोदर राईट ऑफ करा. कशातून सन्ड्री डेटर्समधून. सन्ड्री डेटर्स इथं दिसतात आपल्याला इनर कॉलमला 43,000. त्यातून हे जे न्यू बॅड डेब्ट्स आहेत ₹1,000 हे सुद्धा वजा करा. इनर कॉलमला राहतील तुमचे 42,000 सन्ड्री डेटर्स राहतील. आता हे जे न्यू आपण राईट ऑफ केलेले हे राईट ऑफ केलेले बॅड डेब्ट्स कुठं लिहावे लागतील. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तिथं ओल्ड बॅड डेब्ट्स घेतलेले आपण बघा 1,000. त्याच्यात ॲड न्यू बॅड डेब्ट्स इन ब्रॅकेट न्यू ₹1,000. टोटल इनरलाच ठेवा ₹2,000. ओके. परत या आता राहिलेली ॲडजस्टमेंट बघा. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ॲट द रेट ऑफ 5% ऑन सन्ड्री डेटर्स. राहिलेल्या सन्ड्री डेटर्सवर 5% प्रमाणे परत तुम्ही प्रोव्हिजन करा. कसली आरडीडीची प्रोव्हिजन करा. ओके. मग आता इथं 42,000 रुपये तुमचे टोटल सन्ड्री डेटर्स आहे. त्याच्यावर 5% प्रमाणे 10% येईल 4,200 रुपये. 5% येतील 2,100 रुपये. मग 2,100 रुपये 2,100 इज डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स ₹42,000. मग 42,000 मधून 2,100 रुपये गेले. राहिले खाली 39,900 रुपये. डायरेक्ट आउटरला जाऊ द्या. आता बघा इथं थोडं काळजीपूर्वक ऐका. आपण दोन पद्धतीनं आरडीडीची ॲडजस्टमेंट सोडवतो. जर ओल्ड आरडीडी इज गिव्हन ट्रायल बॅलन्स अँड ऑल्सो इन द ॲडजस्टमेंट आरडीडीज प्रोव्हिजन आर ऑल्सो गिव्हन. आरडीडीची आणखी नवीन ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्या टायमाला आपण फक्त आणि फक्त दोघांमधला फरक विचारात घेत असतो. इफ आणि तो फरक विचारात घेताना एक प्रिन्सिपल आपण वापरलेले एक नियम वापरलेले आहे. इफ ओल्ड आरडीडी इज मोर दॅन न्यू आरडीडी, रिमेंबर दॅट इफ ओल्ड आरडीडी इज more than a new RDD, that time difference between two RDD is recorded on profit and loss account credit side. Vice versa, if new RDD is more than old RDD, that time difference between two RDD is recorded on profit and loss account debit side. बरोबर आहे. इथं नवीन RDD किती रे 2,100 रुपये. ओके. ओल्ड RDD किती आहे. ओल्ड RDD दिलेले आहे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये 400 रुपये. आता ओल्ड आरडीडी हा 400 रुपये, नवीन आरडीडी 2,100 रुपये. कोणता जास्त आहे. न्यू आरडीडी जास्त आहे. मग या न्यू आरडीडी मधनं 2,100 मधनं ओल्ड आरडीडी वजा करा. किती येईल तो 17,421 1,700 रुपये. बरोबर आहे. हा 1,700 रुपयाने नवीन आरडीडी जास्त आहे. आणखीन आपल्याला 1,700 रुपयाने प्रोव्हिजन करायला लावलेली आहे किंवा करावी लागणार आहे. आणखीन आपला खर्च वाढणार आहे. मग खर्च जर वाढणार असेल तर तो एक्सपेंडिचर होईल म्हणून किंवा लॉस होईल म्हणून हे 1,700 रुपये कुठे घ्यावे लागतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू आरडीडी ₹1,700 आउटरला. आणि कंसामध्ये लिहायचं इथं न्यू मायनस ओल्ड. न्यू आहे 2,100 आणि ओल्ड आहे 400 रुपये.
फिगर सुद्धा तिथं दाखवायची. न्यू मायनस ओल्ड, न्यूच्या खाली 2100 आणि ओल्डच्या खाली 400, त्याची वजाबाकी केली, आउटरला तुम्हाला 1700 दिसतील. ओके, बघा आता इथं पुस्तकाकडे या. आता जर तुम्ही काळजीपूर्वक पाहत असाल, 1700 आपण आउटरला घेतलेले, बरोबर आहे, RDD. हे 1700 अधिक पहिले बॅड डेप्स किती आहे, 1000, नवीन बॅड डेप्स किती आहे, 2000, हे 2000 अधिक 1700, टोटल आउटरला किती आले रे, 3700. तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरला टोटल दिसते बघा तिथं 3700. म्हणजे आपण या पद्धतीने ॲडजस्टमेंट सोडवली काय आणि पुस्तकाच्या पद्धतीने ॲडजस्टमेंट सोडवली काय, तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये कुठलाही प्रकारचा फरक पडत नाही. 3700 रुपये तुमचे तिथं आउटरला दिसतात ते. म्हणून आपण कोणत्या पद्धतीनं सोडवायचं हा सर्वस्वी तुमचा विचार आहे. जो पुस्तकी पद्धतीनं जर सोडवायचं असेल, बघा एक तोंडी मी तुम्हाला सांगतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेप्स घेतलेले 1000 रुपये ओल्ड, बरोबर आहे. त्यात न्यू बॅड डेप्स आपण केलेले ॲड 2000 रुपये. ओके, आणि आता आणखीन फक्त हा जो नवीन RDD आपण क्रिएट केलेला आहे 2100 रुपये, हा सुद्धा काय करावा लागेल, ॲड करावा लागेल, बरोबर आहे, फॉर्मॅटनुसार ॲड करावा लागेल. टोटल किती झाले तुमचे, 4100 रुपये, बरोबर आहे. मग या 4100 रुपयामधून ओल्ड RDD जो दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये, हा काय करतो आपण, लेस करतो. मग 4100 मधून 400 रुपये लेस केले, आउटरला किती आले, 3700 रुपये. आणि आपल्या पद्धतीनं आउटरला किती दिसतात, 3700 दिसतात. फक्त फिगर दोन ठिकाणी दिसतात. बॅड डेप्टची फिगर 2000 रुपये डायरेक्ट आउटरला दिसते, आणि आपण जे फरक डिफरन्स घेतलेला आहे ओल्ड न्यू आणि ओल्डचा, न्यू मधून ओल्ड वजा केला, 2100 मधून 400 रुपये वजा केले, 1700 रुपये आपल्या आउटरला दिसतात, आणि वरती 2000 रुपये सुद्धा आउटरला दिसतात. फरक काही पडतो का, ते 2 आणि हे 1700, टोटल किती झाले, 3700 रुपये. म्हणजे फरक अजिबात पडत नाही. कोणत्या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्टमेंट सोडवा, इफेक्ट सारखाच राहील. ठीक आहे, पण फक्त इथं साधं टेक्निक आहे, ओल्ड बॅड डेप्समध्ये न्यू बॅड डेप्स ॲड करा, बरोबर आहे. आपण इथं त्यांनी न्यू RDD ॲड केलेलं आहे आणि ओल्ड RDD वजा केलेलं आहे. आपण काय केला, फक्त न्यू RDD मधून ओल्ड RDD वजा केला आणि तिथं सेपरेट दाखवले आहेत, त्यांनी एकत्र दाखवलं, आपण सेपरेट दाखवलं, इफेक्ट सेम. ओके, ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 5, आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. कॅरेज आपण घेतलेले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 कॅरेज, तिथं किती घेतलेले, 1200 रुपये. आउटस्टँडिंग किती आहे, 500 रुपये. आउटस्टँडिंग मीन्स ड्यू बट नॉट पेड, इट इज पेबल. पेबल आहे म्हणून लायबिलिटी आहे, परंतु किती लायबिलिटी आहे, 500 रुपयाची. आत्तापर्यंत त्यांनी कॅरेज दिलेले 1200 रुपये, 500 रुपये देणं बाकी आहे, म्हणून त्यात काय करावं लागेल, ॲड. म्हणून कॅरेजमध्ये ॲड आउटस्टँडिंग कॅरेज ₹500, जाऊ द्या टोटल आउटरला 1700. नेक्स्ट इफेक्ट, 500 is not actually paid, it is a payable, so it is the liability, so it is recorded on balance sheet liability. Outstanding carriage ₹500. Okay, next, goods worth ₹8,000 were purchased on 31st March 2019 and included in a closing stock but not recorded in the books of account. महत्वाची ॲडजस्टमेंट आहे बघा इथं. 8000 रुपयाचे गुड्स त्यांनी 31 मार्च 2019 खरेदी केले. लास्ट डेट ऑफ युअर फायनान्शियल इयर्स 31 मार्च 2019 त्यांनी 8000 रुपयाचे गुड्स परचेस केलेले, पण ते कोणत्याही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलेले नाही. पण काय म्हणतात ते, त्यांनी क्लोजिंग स्टॉकमध्ये रेकॉर्ड केलेले. म्हणजे क्लोजिंग स्टॉकमध्ये काय बदल होईल का आपल्या, नाही होणार. क्लोजिंग स्टॉक आपण दाखवलेला आहे 23,000 रुपयाचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला, तिथं काही इफेक्ट होणार नाही. परंतु याचे सुद्धा 2 इफेक्ट होतील. कुठे इफेक्ट होतील, पहिल्यांदा जे परचेसेसमध्ये ॲड नाही तिथं ॲड करा. परचेसेस कुठं घेतलेले आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला
65,000 परचेसेस घेतलेले इनर कॉलमला. अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत 8,000, त्या अगोदर रेकॉर्ड करा. तिथं काय करावं लागेल रेकॉर्ड करण्यासाठी? त्यात इन्क्लूड करावे लागतील, ॲड करावे लागतील. म्हणून ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस ₹8,000. बरोबर आहे. आपण रिटर्न्स आपण वजा केलेले बघा, त्यातून 1,500 रुपये त्या हे ॲड केल्यानंतर तुमची टोटल जाईल आउटरला 71,500. कॅल्क्युलेशन झटपट करा. आउटरला आले 71,500. दुसरा इफेक्ट, जर तुम्ही माल खरेदी केला, गुड्स परचेस केले, बरोबर आहे. मग जर गुड्स परचेस केलेले असतील तर तुमचे कुणाकडून खरेदी केलेले असतील? सेलरकडून खरेदी केलेले असतील, बरोबर आहे. मग सेलरकडून जर खरेदी केलेले असतील तर इथं ज्या सेलरकडून तुम्ही गुड्स खरेदी केलेले असतील, ज्या सेलरकडून तुम्ही गुड्स खरेदी केलेले असतील, कसे खरेदी केलेले? उधारीवर का रोखीनं? उधारीवर. कारण आपण सेल्स बुकामध्ये आणि परचेस बुकामध्ये काय करतो? ओनली क्रेडिट परचेसेस अँड क्रेडिट सेल्स आर रेकॉर्डेड ऑन परचेस बुक अँड सेल्स बुक. त्या परचेस बुकामध्ये आणि सेल्स बुकामध्ये याची एंट्री झालेली नाही, रेकॉर्ड केलेली नाही. ज्या अर्थी परचेस बुकात आणि सेल्स बुकात रेकॉर्ड झालेलं नाही, त्या अर्थी परचेस अकाउंटला आणि सेल्स अकाउंटला त्याचा इफेक्ट आलेला नसेल. मग परचेस अकाउंटला इफेक्ट आला नाही म्हणून आपण परचेसेस मध्ये ते ऍड केले. तसाच दुसरा इफेक्ट, जे क्रेडिटर्स असतील, ज्या पार्टीकडनं, ज्या सेलरकडनं तुम्ही उधारीवर माल खरेदी केलेला आहे, त्या क्रेडिटरमध्ये सुद्धा हे इन्क्लूड असतील का? नाही, क्रेडिटरमध्ये सुद्धा इन्क्लूड नसतात. क्रेडिटर्स कुठे घेतलेले आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. किती आहे? 23,000 रुपये. मग या 23,000 मध्ये हे 8,000 रुपयाचे अनरेकॉर्डेड परचेसेस इन्क्लूड असतील का? 100% नसणार. म्हणून ते काय करावे लागतील? आपल्याला इन्क्लूड करावे लागतील. म्हणून क्रेडिटर्समध्ये ॲड तीच कन्सेप्ट वापरा. अनरेकॉर्डेड परचेसेस ₹8,000. टोटल आउटरला जाऊ द्या 31,000. सगळे ॲडजस्टमेंट जवळजवळ झालेले आहे. बघा, परत खात्री करा. ॲडजस्टमेंट संपूर्ण झाल्यानंतर परत पुढचं काम आपलं सुरू होतं, अकाउंट क्लोज करणं. या ट्रेडिंग पहिला अकाउंट आहे आपला ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची टोटल घ्या. इथं क्रेडिटची टोटल जी असते 1,10,200. डेबिटची घ्या. डेबिटची टोटल वजा करा. तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट दिसतो 19,000. ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट 19,000 कंसामध्ये इन ब्रॅकेटमध्ये लिहा, ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आल्यानंतर तिथं पोस्टिंग करा बाय ग्रॉस प्रॉफिट. तिथंही लिहा इन ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 19,000. तिथं बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथंही टोटल कोणती जास्त येते? क्रेडिटची टोटल येते 21,000. दोनच फिगर आहे तिथं. 21,000 समोरासमोर लिहा. सिंगल ओव्हर अंडरलाईन करा. सॉरी, डेबिटची टोटल क्रेडिटच्या टोटलमधून वजा करा. डिफरन्स येतो तुमचा 6,600. हा काय तुमचा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. हाऊ मेनी प्रॉफिट शेअरिंग रेशो इन दिस प्रॉब्लेम ऑफ द पार्टनर? Equal. Equal means 1/2 1/2. Total net profit is 6,600. Separate profit sharing ratio 1/2. So it can be received 3,300 net profit. 3,300 one partner, another partner 3,300. 3,300 3,300 दोघांना वाटून द्या. टोटल आउटर कॉलमला ओढा 6,600 रुपये. 21,000च्या खाली सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन मारा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं काम तुमचं पूर्ण झालं. या बॅलन्स शीटकडे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नेट प्रॉफिट करा. ॲड ड्रॉइंग आपण लेस केलेले आहे, टोटल इनर कॉलमला ठेवलेली आहे. त्यात नेट प्रॉफिट द्या 3,300. सप्रेची टोटल येईल आउटरला 35,300. तसंच आत्रेला नेट प्रॉफिट द्या, त्याचाही 3,300. त्याची टोटल जाऊ द्या आउटरला. त्याचे ड्रॉइंग्ज आहेत. ड्रॉइंग्ज वजा जाता सगळं आउटरला येईल 36,300. घ्या असेटची टोटल, लायबिलिटीची टोटल तुमची
1,13,900 रुपये टोटल यायला पाहिजे. जर तुमचं बॅलन्स शीट स्वतः घ्यायची टोटल, जर बॅलन्स शीट टॅली झालं तर आपण सोडवलेले ॲडजस्टमेंट्स, दिलेले इफेक्ट्स हे बरोबर आहेत. एक परत तुम्हाला सूचना करावीशी वाटते, आपण आत्तापर्यंत हे तीनही प्रॉब्लेम फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे घेतले. पुढच्या टायमाला फिक्स्ड कॅपिटल मेथडचं प्रॉब्लेम घ्यायचं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथडचं प्रॉब्लेम घेताना तुम्ही समोर परत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि सेपरेट एक करंट अकाउंट ओपन करून ठेवा. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष लेक्चर घेऊ त्या टायमाला पटापट तुमचा पेन त्या अकाउंटला पोस्टिंग करायला तुम्ही तयार असायला पाहिजे. ठीक आहे. प्रॉब्लेममध्ये किंवा एखाद्या ॲडजस्टमेंटबद्दल काही शंका असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.